पोस्ट डिजिटलायझेशन आणि पर्टिक्युलरली सोशल मीडियांचा जसा उगम झालेला आहे त्याच्यानंतर आपण सतत मनोरंजनाच्या शोधात असणारे कन्झ्युमर्स झालेलो आहोत. तुझं बारकाईने बघितलंस तर प्रत्येक गोष्टीत मनोरंजन हवं आहे, प्रत्येक गोष्टीत रिलॅक्सेशन हवं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला छान वाटलं पाहिजे. सो छान वाटण्याचा अतिरेक हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या काळाचा. आता हे तू एकदम वेगळं आणि नवीनच हो, सांगते. कारण मला असं वाटतं की का तुम्हाला सतत छान वाटायला पाहिजे. आपण माणसं, सर्व प्रकारची इमोशन्स असतात, अपडाऊन्स असतात, काळ असतो, काहीतरी तुम्हाला खटकलेलं असतं, ते पचवायची ताकद आणि ते पचवायचा वेळ आपण देतोय का स्वतःला. साधीशी गोष्ट बघ की समजा तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडलं की जे साधी छोटी गोष्ट आहे, म्हणजे मोठा इन्सिडन्स ट्रॉमा व्हील एवढं मोठं मी काही म्हणत नाही, साधं कुठेतरी काहीतरी खटकाखटकी होते, ते पचवण्याचा पण वेळ आपण देत नाही. आपण लगेच काय करतो, आपण इमिजिएटली सोशल मीडियावरती जातो, आयदर पोस्ट करतो किंवा रील स्क्रोल करायला लागतो. सो दॅट तो जो विषय आहे, ज्या विषयावरचा तुम्हाला त्रास झालेला आहे त्याला डील करायची वेळच येत नाही, कारण डिस्ट्रॅक्शन होतं. तुम्ही कुठला तरी फनी व्हिडिओ बघता, तुम्ही कुठला तरी फनी व्हिडिओ बघता, तुम्ही कुठला तरी काहीतरी मीम बघता किंवा एखाद्या सिनेमातलं गाणं बघता, त्याच्यावरती कोणीतरी काहीतरी नाच केलेला असतो, ते बघता. 2 मिनिटांनी तुमचं पूर्ण डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे, तुमचं पूर्ण तुम्ही डायव्हर्ट केलेलं आहे स्वतःला. सो ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला त्या गोष्टीवरती काम करायला तुम्ही स्वतःला वेळच दिलेला नाही आहे. पण एका अर्थाने ते चांगलंच आहे. पायलप होत जातात ग इमोशन्स. तुम्ही जर त्या इमोशन ॲड्रेस केल्या नाहीत ना तर त्याचा थर जमत जातात मनामध्ये आणि मग कधीतरी ब्लास्ट होतो, कधीतरी मग ते सगळं एकदम बाहेर येतं जे साचलेलं असतं. कुठलीही गोष्ट तुमच्या मानसिक पातळीवर तुम्ही किती साचवाल ह्याची प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. प्रत्येक वेळेला डिस्ट्रॅक्शन हे उत्तर नसतं. मला तर असं वाटतं डिस्ट्रॅक्शन हे कशाचंच उत्तर नसतं. यू हॅव टू ॲड्रेस. तुम्ही ते ॲड्रेस करा. ॲड्रेस करून झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा बघा, पण विदाऊट ॲड्रेसिंग की कोणीतरी माझा अपमान केला आहे, मला वाईट वाटलं आहे, तर मला ते जे वाईट वाटलेलं आहे ते मी ॲड्रेस न करता जस्ट 4 रील्स बघत तेवढ्यापुरतं माझा डोपामाइन मेंदूतला व्हायला, मला छान वाटलं की झालं, संपलं, अशी सोल्युशन्स काढत जर आपण गेलो ना तर भावनिक पातळीवरती जे काही उलथापालथी होत आहेत ना त्याचे गुंते वाढत जाणार. त्याच्यातनं पण सुटका आपली होऊ शकणार नाही. आणि मग डिप्रेशनचं एवढं प्रमाण का वाढतं आहे, अँझायटीचं एवढं प्रमाण का आहे, फोमोचं एवढं प्रमाण का आहे, हे सगळं कुठेतरी मला असं वाटतं की ते ॲड्रेस न करणं